नमस्कार. मालिकेच्या 15 तारखेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कला आणि अद्वैतला ॲडमिट केलेलं असतं. त्याचवेळी सरोज, नैना सर्वजण तिथं आलेले असतात. कला धावत अद्वैतकडे येत असते आणि त्याचवेळी सरोज म्हणते की तुला जर घरात राहायचं असेल तर तू या मुलीला अद्वैतला भेटू द्यायचं नाही, एवढं लक्षात ठेव. आता सरोजने नैनाला सांगितलेलं आहे की कलाला अद्वैतच्या जवळ पोहोचू द्यायचं नाही. कला मात्र धावत आलेली असते. नैना तिला अडवते आणि नैना म्हणते की तू अद्वैतला भेटायचं नाही. कला म्हणते का? इकडून अद्वैत मात्र खरे 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 करून ओरडत असतो आणि इकडे नैना कलाला म्हणत असते की तू जायचं नाही, तशा ऑर्डर आहेत, तू त्याला भेटू शकत नाही. तेव्हा कला म्हणते की ताई बास झालं तुझं, आता मला अद्वैतला जाऊन भेटायचं आहे आणि मी त्याला जाऊन भेटणारच आहे, हे कला स्पष्टपणे सांगत असते. आणि कला मग त्या नैनाचा हात तिथून धुडकावून लावते आणि तिथून धावतच ती जाऊ लागते आणि जाऊन अद्वैतच्या जवळ येते. अद्वैत मात्र तिथं गेल्यानंतर कलाला म्हणत असतो, खरे तू आलीस? तेव्हा कला म्हणते की चांदेकर, काय रे हे तुझं चाललेलं असतं? म्हणजे तू बघितलं ना, आता एवढा अंतर्नाव पडलेला आहेस तरी तुझं बोलणं काही थांबत नाही, लोकांना त्रास देणं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, खरे माझी सेवा कर, नवऱ्याची सेवा केली की बायकोला पुण्य लागतं, हे अद्वैत बोलत असतो. आणि कला म्हणत असते की हो का, बरं ठीक आहे, असं म्हणत त्याचा सलाईन लावलेला जो हात आहे त्या हातावरती टिचकी मारते आणि हसू लागते. म्हणजे फायनली सरोज आणि नैनाला धुडकावून कला ही अद्वैतच्या जवळ पोचलेली आहे. अद्वैत तिची आठवण काढत होता आणि अद्वैत आणि कला आता प्रेमाने एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.